आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आजचा मुद्दा महाराष्ट्राचा असा आहे की आरोग्य विभाग काही परीक्षा घेणार होतं। साधारण काही हजार जागांची ही भरती आहे, पण प्रत्यक्षात हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे आणि याबद्दल व्यवस्थित उत्तर द्यायला कोणीही तयार नाही। आरोग्य विभागातील क आणि ड प्रवर्गातील 6200 पदांसाठीची परीक्षा आहे, पण याच्या हॉल तिकिटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गडबड आहे। या हॉल तिकीटचं काम न्यासा नावाच्या एका खाजगी एजन्सीला देण्यात आलं होतं, पण हॉल तिकिटांमध्ये प्रचंड चुका आहेत। उमेदवार आई वडील यांच्या नावांचा गोंधळ आहे, सेंटरचा गोंधळ आहे। तीनही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच दिवशी एकाच वेळी तीनही परीक्षा असल्याचं सांगण्यात आलंय आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। एका विद्यार्थ्याला तर उत्तर प्रदेशातलं केंद्र दाखवलंय, तर एका विद्यार्थ्याला थेट चीनमध्ये परीक्षा केंद्र असल्याचं सांगण्यात आलंय। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फोन करतात आपल्याला आणि आपल्या अडचणी सांगतात। मंगेश मुंडे आहेत औरंगाबादहून आपल्यासोबत। मंगेश, काय नेमकी अडचण आहे? सर, उद्या पेपर आहे सकाळी 10 वाजता। हां, अजून हॉल तिकीट डाउनलोड होत नाहीये। त्यांनी जो हेल्प डेस्क नंबर दिला त्याच्यावरून तो रिप्लाय पण देत नाहीये। त्यांना मेल केले, त्यांचा फॉर्मॅट पाठवला, कुठलंही उत्तर नाहीये। डॉक्टर अर्चना पाटील जे उपसंचालक आहेत त्यांच्याशीही बोललो, त्यांनी टेक्निकल मॅनेजरकडे नंबर दिला, त्यांचाही काही रिप्लाय नाहीये। राजेश टोपे साहेबांनाही मेल केला, त्यांनाही ट्विट केलं, त्यांचाही काही रिप्लाय नाहीये। आता साहेब उद्या सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आहे। बर मंगेश, हॉल तिकीट तुला मिळत नाहीये, तुला त्याच्यामुळे सेंटर कुठे आलंय हे कळण्याचा प्रश्नच नसेल, पण एरर काय दाखवतंय? सर, ते जे पोर्टल आहे ना, तो पोर्टल फक्त लॉग इन पर्यंत जातं, त्याच्यानंतर ते पोर्टल ओपनच होत नाही। बर, म्हणजे लॉग इनच होत नाहीये? हां, लॉग इनच होत नाहीये। बर, पण तुमचा लॉग इन आयडी, पासवर्ड वगैरे या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत? सगळ्या बरोबर आहेत सर, सगळ्या बरोबर आहेत। बर, त्याच्यात काही कॉल सेंटरचे नंबर दिले होते तुम्हाला, तिथे कुठे नंबर लागतोय, कोणी उचलतंय फोन? नाही साहेब, 8-8, 10-10 वेळेस ट्राय केल्यानंतर ते एखाद्या वेळेस रिप्लाय देतात, प्रोसिजर चालू आहे, वर्क चालू आहे, टेक्निकल इश्यू आहे, असे त्यांचे रँडमली म्हणजे काहीतरी आन्सर आहेत। बर, मंगेश, आपण आपल्या परीने याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद आपली व्यथा मांडल्याबद्दल। सुजित साळोखे आहेत आपल्यासोबत कोल्हापूरहून। सुजित, काय नेमकी अडचण येते? डाउनलोड झालंय, ओपन झालंय हॉल तिकीट? सर, ओपन झालंय, मी आहे कोल्हापूरचा आणि माझा ग्रुप सी चा पहिल्या पोस्टचा नंबर पडलाय रत्नागिरीमध्ये सर, आणि दुसऱ्या पोस्टचा नंबर पडलाय दुपारी 3 वाजता सांगलीमध्ये। अरे बापरे। बर, दोन्ही मधलं डिस्टन्स सर 230 किलोमीटर आहे। बर, पण सुजित, तू फॉर्म भरताना एकच फॉर्म तिन्ही परीक्षांना देण्यात आलाय, बरोबर? मग त्याच्यात सेंटर नेमकं काय लिहिलं होतंस? सर, मी कोल्हापूर परीक्षा केंद्र निवडलं होतं दोन्ही एक्झामसाठी, पण पहिल्या एक्झामचा फॉर्म सर रत्नागिरी सेंटर आले माझं, ते पण आउटसाइडला आहे, जाका देवी या साईडला। बर, आणि सर सुजित, पण कोल्हापुरात परीक्षा आहेत का या दोन्ही कॅटेगरीतल्या? नाही सर, ह्या माझी जे औषध निर्माण अधिकारी पोस्ट आहे त्याचे एक पोस्टचा आहे रत्नागिरीला सकाळचा, आणि जो नॉन टेक्निकलचा जो दुपारची पोस्ट आहे ती आहे सर सांगलीला। नाही, ते लक्षात आलं सुजित। मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुझ्याच सारखे परीक्षा देणारे आणखीन काही विद्यार्थी असतील ना, तर त्यांना चुकून कोल्हापूर परीक्षा केंद्र मिळालंय का त्यांची पण परीक्षा केंद्र बाहेरचीच देण्यात आली आहेत? नाही, माझ्यासारखं सेम सर त्यांचा पण प्रॉब्लेम आहे, त्यांना पण रत्नागिरी केंद्र मिळाले औषध निर्माण अधिकारीसाठी। बर, असं झालंय सर प्रॉब्लेम। ठीक आहे सुजित, आपण पाठपुरावा करतोय आपल्या परीनं या सगळ्या विषयाचा। आपण अपेक्षा करूयात की काही ना काहीतरी प्रमाणात हा प्रश्न सुटण्यास मदत होईल। आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी जोडले गेलेत। माझा आवाज येतोय? तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर, आणि कुठून बोलताय, काय नेमकी तुमची अडचण आहे? सर, मी ज्ञानेश्वर देशमुख बोलतोय अमरावतीवरून। हॅलो, हां बोला, काय अडचण येते नेमकी?
सर प्रॉब्लेम तोच आहे की हॉल तिकीटचा. जसं मी आता अमरावती सेंटर चॉईस केलेलं होतं. हां. आणि त्यावरून मग मला आता अहमदनगर दिलेलं गेलं सर. आता इथनं 450-500 किलोमीटरला मला जायला परवडणार नाही सर. अमरावतीचं तू सेंटर मागितलं होतं आणि तुला दिलंय अहमदनगर. अहमदनगरचं सर. बर. पण आणि दुसरी गोष्ट सर, आता उद्या एक्झाम आहे, म्हणजे परवाची एक्झाम आहे. तर सर या 2 दिवसात तर मला नाही वाटत काही होऊ शकतं म्हणून. तर सध्या तरी यावरती स्थगिती येण्यात काही असेल तर त्यांनी काळजी घ्यावी त्याची. बर. बरं, तू ज्या कॅटेगरीतल्या परीक्षा देतोय त्यांना अमरावतीमध्ये काही जणांना सेंटर आलंय का सगळ्यांनाच अमरावती जिल्ह्याच्या बाहेर आलंय? नाही सर, काही लोकांना यूपीचं दिलेलं आहे, उत्तर प्रदेशचं. हां. कुणाला अमरावतीचं नागपूरला गेलेलं आहे. म्हणजे असं फिरस्ती केलं आहे. कुणाचं नावच नाही आलेलं आहे, सेंटर ॲड्रेस चुकलेला आहे. जसं आता एकाला आलेलं आहे अमरावतीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करायचं होतं. तर त्यात दिलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती आणि ॲड्रेस दिलेला आहे कठोरा नाका पाहिजे होता, कठोरा माला आलेला आहे. व्हीएमबी कॉलेज पाहिजे होतं तर ते MMV काहीतरी केलेलं असं. अरे म्हणजे पूर्ण भोंगळ कारभार आहे. म्हणजे प्रत्येक शब्दातच चूक आहे, काही ना काहीतरी चूक आहे सर. ॲड्रेस मध्ये भरपूर चुका आहेत. बर. आणि बरेचसे विद्यार्थी आहेत अमरावतीतले. बर. ज्ञानेश्वर, आपण पाठपुरावा करूयात याचा. निखिल जाधव आपल्या सोबत आहेत वाशिमहून. निखिल, काय अडचण येते तुम्हाला? हॉल तिकीट तरी डाउनलोड झालं का? सर माझं हॉल तिकीट वगैरे सगळं डाउनलोड झालंय. त्याच्यानंतर सर प्रॉब्लेम असा आलाय, मी ग्रुप C आणि D चे दोन्ही भरलेले आहे. ग्रुप C चा मला व्यवस्थित आलाय अकोला म्हणून. त्याच्यानंतर मी जे D चा भरला होता वाशिम जिल्ह्यामध्ये, हां, तर त्याचा मला सेंटर आलाय सर नाशिकला. तर प्रॉब्लेम असा आहे सर, उद्या माझी ग्रुप C ची एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर सर ग्रुप D ची माझी 26 तारखेला आहे. तर मला इथून 520 किलोमीटर पडते सर नाशिक सेंटर. मी भरला होता वाशिम सेंटरला. तर आता मी जाऊ कुठं मला हे कळत नाहीये. बापरे. बर. कॉल सेंटर वरनं काही प्रतिसाद मिळाला? कोणी बोललं? कॉल सेंटर एनी टाइम बिझी असते आणि लागू शकत नाही असा कॉल. म्हणजे किती 15 ते 20 वेळा बघितला सर लागून मी कॉल. बर. निखिल, आपण आपल्या परीनं या विषयाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करूयात. काय नेमकी अडचण होते हे लक्षात येत नाहीये. एकतर आज सकाळपर्यंत आम्ही सुद्धा जेव्हा फोन करून बघितले तेव्हा फोन बंदच होते. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की फोन सतत बिझी येतात आणि अनेक गोष्टी चुकलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अशी अडचण आहे की परीक्षा केंद्र कुठे आहे ते सुद्धा छापलेलं नाही आहे. तर काही जणांना जिल्ह्याचं नाव वेगळं आहे, त्यांनी दिलेलं जिल्ह्याचं नाव वेगळंच होतं. 500 किलोमीटर 600 किलोमीटर लांब परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे. हे विद्यार्थी प्रवास कसे करणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. पाहूयात हा भोंगळ कारभार, त्याचा फटका आणखीन किती विद्यार्थ्यांना बसला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच परत येतं.